हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू शेरीलाज किचन. कधी कधी आपल्याला डोसा खावासा वाटतो, पण डोसा हा इन्स्टंट होत नाही. त्याला तांदूळ भिजवा, डाळ भिजवा, ते फर्मेंट करा, ते वाटा, हे सर्व करावं लागतं. त्यानंतर कुठे डोसा बनतो. तर आज ते सर्व न करता इन्स्टंट डोसा कसं बनवायचा ते बघणार आहोत. तर चला, वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप एवढे तांदूळ. हे तांदूळ आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. तांदूळ धुवून ह्याला आपण साईडला ठेवूया. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे 1/4 कप एवढी उडदाची डाळ. उडदाची डाळ ही मी इकडे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. डाळ आणि तांदूळ आपले धुवून झाले आहे. आता आपण हे वाटून घेऊया. तर सर्वात प्रथम आपण तांदूळ वाटणार आहोत. यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतले आहे. त्यामध्येच ॲड केले आहे अर्धा कप एवढे दही. दही ॲड करून आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. तर या प्रकारे मी हे मिश्रण बारीक करून घेतले आहे. आता याच भांड्यामध्ये आपण उडदाची डाळही वाटून घेऊया. इकडे तुम्ही दही घरचे किंवा बाहेरचे कोणतेही वापरू शकता. आता ही वाटलेली डाळ आहे, त्याच्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून डाळही आपण बारीक अशी वाटून घेऊया. तर या प्रकारे मी डाळ ही पूर्ण बारीक वाटून घेतली आहे. तांदूळ वाटून ठेवले होते त्याच भांड्यामध्ये ॲड करूया. आता आपण डाळ आणि तांदूळ एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चमच्याच्या सहाय्याने तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता. या प्रकारे माझं बॅटर रेडी झालं आहे. आता हे बॅटर आपण थोडा वेळ असेच ठेवूया आणि चटणी बनवून घेऊया. चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी खोबरे, 4 ते 5 मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता. हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. तसेच यामध्ये ॲड करूया थोडेसे मीठ आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तर या प्रकारे मी बारीक करून घेतले आहे, पण हे बारीक नाही झाले, त्यामुळे यामध्येच पाणी ॲड करून याची आपण पेस्ट बनवून घेतली आहे. आता ही पेस्ट आपण वाटीमध्ये काढून घेऊया व चटणीलाही आपण तडका देऊया. तर मी इकडे भांडं गरम करतच ठेवलं होतं. त्यामध्येच ॲड करूया अर्धा चमचा एवढे तेल. तेल गरम झाले की यामध्येच ॲड करणार आहोत 1 चमचा एवढी राई म्हणजेच मोहरी, कढीपत्ता आणि उडीद डाळ. उडीद डाळ मी 1 चमचा एवढीच घेतली आहे. हे सर्व भाजले की आपण चटणीवर ॲड करणार आहोत. तसेच ॲड केले आहेत हिंग. जर नसेल तर स्किप केले तरी चालेल. आता ही फोडणी आपण चटणीवर ॲड करूया. तर इकडे आपली चटणी रेडी झाली आहे. फोडणी आपण सर्व चटणीमध्ये मिक्स करून घेऊया. चटणी रेडी झाली आहे. आता आपण डोसे बनवूया. एकदा आपण मिश्रण हलवून घेऊया चमच्याच्या साहाय्याने. आता यामध्येच ॲड करूया चवीनुसार मीठ. मीठ ॲड करून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्येच ॲड करायचं आहे 1 इनोचं सॅशे. मी पूर्ण सॅशे याच्यामध्ये ॲड केला आहे आणि तो इनो ॲक्टिवेट होण्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. मिश्रण आपण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इकडे आपले मिश्रण मिक्स झाले आहे. आता आपण डोसा बनवूया. तर तुम्ही इकडे बघू शकता माझे बॅटर या प्रकारे झाले आहे. आता आपण डोसा बनवूया. तर मी इकडे नॉर्मल चपातीचा तवा असतो तोच तवा घेतला आहे. तुम्ही इकडे नॉनस्टिकचा तवाही डोशाचा घेऊ शकता. मोस्टली मी डोसे पण चपातीच्याच तव्यावर बनवते, त्यामुळे मी इकडे चपातीच्याच तव्यावर डोसा बनवणार आहे. त्याला मी थोडेसे टिश्यू पेपरने तेल लावून घेतले आहे आणि यावर डोस्याचे पीठ ॲड करून या प्रकारे मी पसरवले आहे. आता याला आपण एका साईडने पूर्ण भाजून द्यायचे आहे. जेव्हा त्याची वरची बाजूचं पीठ पूर्ण सुकून जाईल तर यावर थोडेसे आपल्याला तेल सोडायचे आहे. इकडे गॅस आपल्याला मीडियम टू लोवरच ठेवायचा आहे. पूर्ण वरचे पीठ आपले सुकले आहे. आता आपण डोसा काढून घेऊया. 5 ते 7 मिनिटामध्ये इकडे आपला डोसा रेडी झाला आहे आणि याला कलरही किती छान आला आहे व जाळीही पडली आहे. तर आहे की नाही एकदम पटकन होणारी रेसिपी. घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका.